हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर्ससाठी असे कोणते टॉप 5 स्किल्स आहेत जे करून तुम्ही हाय पेइंग जॉब्स मिळवू शकता, प्लस तुमचं करिअर ग्रोथ करू शकता, हे या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियरचे फ्रेशर असाल किंवा एक्सपिरियन्स जरी असाल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ हवी असेल आणि तुम्हाला समजत नसेल की असे कोणते एक्स्ट्राचे स्किल्स तुमच्यात असले पाहिजेत जेणेकरून क्राऊडमधून तुम्हाला फक्त त्या कंपनीमध्ये घेतलं जाईल किंवा त्या स्पेसिफिक अपॉर्च्युनिटीसाठी तुम्हाला चूज केलं जाईल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. आणि याने नक्कीच तुमचं करिअर ग्रोथ होण्यासुद्धा मदत होईल अशी सुद्धा मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा, फर्स्ट स्किल आहे ऑटोकॅड इलेक्ट्रिकल. ओके, तर ऑटोकॅड इलेक्ट्रिकल हे स्पेसिफिकली इलेक्ट्रिकल या ब्रँडसाठी डिझाईन केलेलं कम्प्युटर एडेड डिझाईनचं सॉफ्टवेअर आहे. ओके, तर ऑटोकॅड इलेक्ट्रिकल यूज करून तुम्ही इलेक्ट्रिकल सिस्टम्स डिझाईन करू शकता. म्हणजे इलेक्ट्रिकल सिस्टम्समधील जे काही वायरिंग डायग्राम्स असतील किंवा लेआउट्स असतील ते तुम्ही ऑटोकॅड इलेक्ट्रिकल यूज करून डिझाईन करू शकता. ओके, यानंतर आपण बघणार आहे की ऑटोकॅड इलेक्ट्रिकल केल्यानंतर तुमच्यासाठी कोणकोणते जॉब रोल्स ओपन होतात. तर बघा, फर्स्ट आहे इलेक्ट्रिकल डिझाईन इंजिनियर, सेकंड आहे पॅनल डिझाईन इंजिनियर, थर्ड आहे PLC डिझाईन इंजिनियर, फोर्थ आहे इलेक्ट्रिकल ड्राफ्टर और ऑपरेटर आणि फिफ्थ आहे इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट इंजिनियर. ओके, तर हे सगळे जॉब रोल्स आहेत ते तुम्हाला ओपन होतात ऑटोकॅड इलेक्ट्रिकल केल्यानंतर. ओके, यानंतर नेक्स्ट स्किल आहे PLC. ओके, तर PLC म्हणजे बघा प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर. ओके, तर प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर किंवा PLC हे आपण इंडस्ट्रीजमध्ये यूज करतो. इंडस्ट्रीयल ऑटोमेशनसाठी आपण त्याला यूज करतो. ऑलमोस्ट सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये, मोस्टली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये PLC हे जास्त प्रमाणात यूज केलं जातं. ओके, मग PLCमध्ये काय होतं, PLC हे इनपुट सेन्स करतं, त्याच्यातलं जे काही लॉजिक आहे त्यानुसार ते आउटपुटला कंट्रोल करतं. ओके, तर हे आहे PLC. मग PLCमुळे जे काही ह्युमन एफर्ट्स असतात किंवा ह्युमन प्रोसेसेस असतात ते थोड्याफार इझी होतात. मग त्यासाठी PLC आपण वाईडली यूज करतो. ऑलमोस्ट प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आपण PLC यूज केलेलं आहे. यानंतर आपण बघणार आहे की PLC किंवा प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर जर तुम्ही शिकलात तर तुमच्यासाठी कोणकोणते जॉब रोल्स ओपन होतात. तर बघा, फर्स्ट आहे ऑटोमेशन इंजिनियर, सेकंड आहे PLC प्रोग्रामर, थर्ड आहे सिस्टम इंजिनियर, फोर्थ आहे मेंटेनन्स इंजिनियर आणि फिफ्थ आहे इंडस्ट्रियल इंजिनियर. ओके, तर PLC शिकल्यानंतर तुम्हाला हे सगळे जॉब रोल्स ओपन होतात. ओके, यानंतर बघा, थर्ड स्किल आहे मॅटलॅब. ओके, तर मॅटलॅबमध्ये आपण न्यूमेरिकल कॉम्पिटिशन्स आणि सिंटॅक्स यूज करून ॲल्गोरिथम्स डेव्हलप करतो. ओके, तर मॅटलॅब जर तुम्ही शिकलात तर त्यातून तुम्हाला कोणकोणते जॉब रोल्स ओपन होतात ते आपण आता बघूयात. ओके, तर फर्स्ट आहे इलेक्ट्रिकल सिस्टम इंजिनियर, सेकंड आहे बॅटरी सिस्टम इंजिनियर, थर्ड आहे कंट्रोल सिस्टम इंजिनियर, फोर्थ आहे रोबोटिक्स इंजिनियर, फिफ्थ आहे R&D इंजिनियर किंवा ज्यालाच आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनियर असं म्हणतो. यानंतर सिक्स्थ आहे स्ट्रक्चरल इंजिनियर. ओके, तर हे सगळे जॉब रोल्स आहेत. जर तुम्ही मॅटलॅब शिकलात तर तुम्ही या जॉब रोल्सला अप्लाय करू शकता. ओके, यानंतर नेक्स्ट आहे एम्बेडेड सिस्टम्स. ओके, तर एम्बेडेड सिस्टम्स हे पण आपण इंडस्ट्रियल ऑटोमेशनसाठी यूज करतो. मग एम्बेडेड सिस्टम्समध्ये आपण जे काही लो लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे C आणि CPP हे यूज करतो.
ओके, तर एम्बेडेड सिस्टम्स जर तुम्ही शिकलात तर त्यातून तुम्हाला कोणकोणते जॉब रोल्स ओपन आहेत ते आपण आता बघणार आहे. तर फर्स्ट आहे एम्बेडेड सिस्टम टेस्टिंग इंजिनियर, सेकंड आहे एम्बेडेड सिस्टम फर्मवेअर इंजिनियर किंवा ज्यालाच आपण एम्बेडेड सिस्टम सॉफ्टवेअर इंजिनियर असं म्हणतो. त्यानंतर थर्ड आहे IoT डेव्हलपर, फोर्थ आहे रोबोटिक्स इंजिनियर आणि फिफ्थ आहे ऑटोमोटिव्ह इंजिनियर. ओके, यानंतर बघा नेक्स्ट स्किल आहे इलेक्ट्रिकल व्हेकल टेक्नॉलॉजी. ओके, किंवा ज्यालाच आपण EV टेक्नॉलॉजी असं सुद्धा म्हणतो. तर यात इलेक्ट्रिकल व्हेकलशी रिलेटेड जे काही कामं आहेत, म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल डिझाईन करणं असो, त्याला मॅन्युफॅक्चर करणं असो, त्याचं ट्रबल शूटिंग करणं असो, हे सगळं यात इन्क्लुडेड आहे. ओके, तर इलेक्ट्रिकल व्हेकल टेक्नॉलॉजी किंवा EV टेक्नॉलॉजी जर तुम्ही शिकलात तर त्यातून तुम्हाला कोणकोणते जॉब रोल्स ओपन होतात. तर बघा फर्स्ट आहे EV बॅटरी इंजिनियर, सेकंड आहे EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्पेशालिस्ट, थर्ड आहे EV टेक्निशियन, फोर्थ आहे EV सॉफ्टवेअर इंजिनियर, फिफ्थ आहे ऑटोमोटिव्ह डिझाईन इंजिनियर, सिक्स्थ आहे PCB डिझाईन इंजिनियर आणि लास्ट आहे क्वालिटी अश्युरन्स इंजिनियर. ओके, हे सगळे जॉब रोल्स ओपन होतात जर तुम्ही इलेक्ट्रिकल व्हेकल टेक्नॉलॉजी किंवा EV टेक्नॉलॉजी शिकलात तर. ओके, व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.